घटनेची सुरुवात मस्साजोग गावातील एका पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयाबाहेर 6 डिसेंबर 2024 रोजी झाली। या ठिकाणी 2 गटांमध्ये वाद झाला, जो नंतर हाणामारीत बदलला। प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्याचा आरोप आहे। या वादात प्रकल्प अधिकाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांनाही मारहाण करण्यात आली। यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले। याच वादाला शांत करण्यासाठी मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख घटनास्थळी पोहोचले। त्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र काहींनी या हस्तक्षेपाला अपमानकारक मानले। हा वाद सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आणखी तीव्र झाला, त्यामुळे पुढे हिंसक घटनांना सुरुवात झाली। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले। अपहरणानंतर त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली। या घटनेने केवळ बीडच नव्हे तर महाराष्ट्रात खळबळ उडाली। सरपंचाच्या हत्येमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घटनेनंतर बीड पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला। स्थानिक पोलिसांसह CID पथके या तपासात सामील करण्यात आली। पोलीस आणि तपास यंत्रणांनी वेगाने हालचाली करत काही संशयित आरोपींच्या हालचालीवर लक्ष ठेवले। अटकेची कारवाई 18 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांना अटक केली। तपासादरम्यान चाटे यांच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप सिद्ध झाला। विष्णू चाटे यांच्यावर यापूर्वीही खंडणी, धमकी आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते। त्यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले। तपास यंत्रणांनी चाटे यांना पोलीस कोठडीत ठेवून अधिक चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकांनी वेगाने मोहीम उघडली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येने मराठा समाजाचा तीव्र संताप निर्माण झाला आहे। हत्येनंतर समाजाच्या समन्वय समित्यांनी आंदोलन सुरू केले आहे। या प्रकरणात सहभागी इतर आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी बीड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे। तसेच या प्रकरणाच्या जलद निकालासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी जोर धरत आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच वाल्मिक कराड यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याचे निर्देशही दिले आहेत। त्यांच्या मते या प्रकरणाचे धागेदोरे मोठ्या षडयंत्राशी जोडलेले असण्याची शक्यता आहे। मराठा समाजाच्या नेत्यांनी हत्येच्या प्रकरणावर रोष व्यक्त केला असून समाजाच्या अस्तित्वाशी संबंधित हा मुद्दा असल्याचे म्हटले आहे। पोलिसांनी विष्णू चाटे यांना अटक केल्यानंतर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। तपासादरम्यान काही महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत। तपास यंत्रणांकडून जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे आणखी काही आरोपींवर कारवाई केली जाईल। तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाशी संबंधित कॉल रेकॉर्ड, बँक व्यवहार आणि काही महत्त्वाचे व्हिडिओ क्लिप्स तपासण्यास सुरुवात केली आहे। बीड पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेसोबत समन्वय साधत तपास अधिक गतिमान केला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे समाजाच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे। या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या प्रकरणाचा निकाल जलद लागावा अशी मागणी वारंवार केली जात आहे। सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर स्तरावर या प्रकरणाला अधिक गांभीर्याने घेतले जात आहे। तपास यंत्रणा प्रकरणाचा खोलवर तपास करत असून लवकरच उर्वरित आरोपींना अटक होईल अशी अपेक्षा आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा समाजाने राज्य सरकारवर टीका करत संतप्त मत व्यक्त केले आहे। या प्रकरणातून समाज आणि इतर सरकार यांच्यातील तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। तसेच हा मुद्दा केवळ स्थानिक स्वरूपाचा राहिलेला नसून त्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे। पुढील काही दिवसात या प्रकरणाशी संबंधित आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। अशाच महत्त्वाच्या घडामोडींचे विश्लेषण जाणून घेण्यासाठी सत्य पे सत्ता या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते। चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि PCODचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे। साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं। तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा। डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक 9595727107